कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। महाडमध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या राजकीय राड्याप्रकरणी पोलिसांनी आता तपासाची चक्रे वेगाने फिरवलेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संघर्षात सहभागी असलेल्या आणखी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे यातील 2 आरोपींना पोलिसांनी थेट विमानतळावरून ताब्यात घेतले असून एकाला त्याच्याच घरातून अटक केलेली आहे। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून हे आरोपी फरार होते। आरोपींच्या शोधासाठी महाड पोलिसांनी 2 विशेष पथके तैनात केली होती। यातील पहिल्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे प्रतीक शिंदे आणि प्रतीक पवार यांना मुंबई गोवा विमान प्रवासादरम्यान विमानतळावरती बेड्या ठोकल्या, तर दुसऱ्या पथकाने अमित कदम याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले। या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यासह इतर मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत। पोलीस त्यांचा कसून शोध घेत असून मुख्य आरोपींच्या अटकेबाबत महाड शहरात मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे। या कारवाईमुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत।